धरणावर आपण शाहू जयंती का साजरी करतो? कारण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे धरण बांधलं ज्याच्यामुळं पूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम झाला। आम्ही सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अजून समित्या तयार होऊन वेगवेगळे कार्यक्रम जयंतीवर इथं धरणावर व्हायला लागले आणि राधानगरीची टुरिझम जे पर्यटन आहे हे माझा हेतू आहे की हा वाढला पाहिजे आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोक इथं आली पाहिजे। स्पेशियस, लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची 150व्या जयंती निमित्ताने 4 वर्षापूर्वी जे आमच्या समितीने एक सुरुवात केली की शाहू महाराजांचं वंशज म्हणून त्यांच्या जे कृतीचं प्रतीक आहे राधानगरी धरण, ज्याची अंमलबजावणी स्वतः बिराजीराव महाराजांनी केली होती, तिथं आम्ही जयंती साजरी करायला सुरू केली। कारण मला असं वाटतं की त्यांच्या कृतीच्या स्मारकातून आपण जयंती साजरी केली तर त्यांचं कार्य आपण देशभरात पोचवू शकू आणि त्या अनुषंगाने येत्या 26 जूनला आपण इथं कार्यक्रम ठेवलेत। सकाळी 10 सव्वा 10 वाजता आमचं इथं आगमन होईल आणि तिथून मग खाली जो पुतळा आहे त्याचं हार घालून पूजन करून नंतर जे जलकलश आहे त्याचं पाणी घेऊन आम्ही परत कार्यक्रमस्थळाला येऊन 12 बलिदानांचं एकत्र करून आपण एक जलाभिषेकचा कार्यक्रम घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथं असतील, मर्दानी खेळ असतील, हे सगळे तिथं आपण लोकांसमोर ते चालू राहणार आहेत। आणि एक माझं जे हेतू आहे की धरणावर आपण शाहू जयंती का साजरी करतो? कारण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे धरण बांधलं ज्याच्यामुळं पूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आणि खरंच बघा ना, या धरणाचं अजून 1% लिकेज होत नाही आणि ऑटोमॅटिक दरवाजे आहेत। हे त्या काळामध्ये त्यांनी जे विजन देऊन ठेवली, त्यासाठी मला असं वाटतं की पूर्ण देशभरामध्ये या धरणाचा प्रचार आणि प्रसार आणि त्यांच्या कृतीच्या स्थानातून आपण जेव्हा हे करतो तर मला असं वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज बघा आपण की आम्ही सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अजून समित्या तयार होऊन वेगवेगळे कार्यक्रम जयंतीवर इथं धरणावर व्हायला लागले आणि राधानगरीची टुरिझम जे पर्यटन आहे हे माझा हेतू आहे की हा वाढला पाहिजे आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोक इथं आली पाहिजे आणि टुरिझम वाढलं तर जे ॲग्रो टुरिझम आहे, छोटे छोटे हॉटेल्स असतील, रिसॉर्ट्स असतील, जे सुरू होतील त्याला मोठ्या प्रमाणामध्ये इकडच्या लोकल लोकांना त्या व्यवसायाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक मोठा चालना मिळेल आणि त्या अनुषंगाने आपण हे कार्यक्रम करतो आहे। आणि त्यासाठी शाहू महाराजांचं वंशज म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाला सहभागी होऊन राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची 150वी जयंती फार मोठ्या प्रमाणात आपण सगळी साजरी करू। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।